आणि एक वाक्य कधीही कुणी चुकून म्हणायचं नाही. मी शिकलेली आहे, मी सक्षम आहे, माझी मुलं मी सांभाळू शकते, मला नवऱ्याची अजिबात गरज नाही. जिथे माणसं वाईट असतील, नवरा खरंच वाईट असेल, हे वाक्य 100 वेळा बोला आणि पोरं घेऊन वेगळे राहा. पण जिथे माणसं चांगली आहेत तिथे तुमचे अहंकार आडवे आणू नका. तुम्हाला जरी नवरा नको असला, मुलांना वडील हवेच असतात. माझा 43 वर्षाचा मुलगा, आज त्याचे वडील नाहीत, इतका रडतो 4 वर्ष झाली. आता वसुबारसाच्या दिवशी बरोबर त्यांना जाऊन 4 वर्ष होत आहेत. त्याच्या डोळ्यातलं पाणी काही केलं थांबत नाही. तो सोलापूरला आला आणि त्यांच्या खोलीत गेला, दाय मोकलून रडतो. मी त्याला परवा म्हटलं, आशुतोष किती रडतो तू, आता बास, 4 वर्ष झाली आता. तो म्हणतो, आई मी लहान असताना बाबा गेले असते ना तर फार बरं झालं असतं, मला त्यांच्या जाण्याचं इतका त्रास झाला नसता. माझ्या मिस्टरांना एक फार चांगली सवय होती पुरुषांना, मुलांनी नमस्कार केला की ते त्याला मिठी मारायचे. मी यांना एकदा विचारलं होतं की आशुतोषने नमस्कार केल्यानंतर तुम्ही त्याला मिठी का मारता. तेव्हा ते म्हणाले, मला माझ्या हृदयाचे ठोके त्याच्या हृदयात ऐकू येतात आणि मला ते ठोके ऐकायला फार आवडतात. तो विषय मी हसण्यावरही सोडून दिला होता. पण जेव्हा ते शेवटच्या दिवसात खूप सिरियस होते, 7 महिने घरात ऑक्सिजन होता, आम्ही घरीच ऑक्सिजन लावला होता, दवाखान्यात ठेवलं नव्हतं. आणि ज्या दिवशी ते खूप सिरियस झाले, मी आशुतोषला फोन केला. तो पहाटे 3:30ला आला. गेट वाजलं नाही, दार वाजलं नाही, बेल वाजली नाही, पावलं वाजली नाही, तरी हे मला सांगतायत तो आलाय, दार उघड. म्हटलं, बाबा मला कसलाही आवाज आलेला नाही. ते म्हणाले, नाही, माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका मला सांगतो की तो कुठेतरी जवळ आहे. पुरुषांच्या एवढ्या संवेदना मी कधी बघितल्या नव्हत्या. मुलांच्या बाबतीत इतक्या संवेदना असतात. मला वाटायचं मीच एकटी प्रेम करते माझ्या मुलावर. अक्षरशः मी पटकन जाऊन दार उघडलं, आशुतोष भूत काढत होता. तो म्हणाला, आई तुला कसं कळलं. म्हटलं, मला नाही कळलं. तुझ्या वडिलांच्या हृदयाचा प्रत्येक ठोका सांगतो की तू त्यांच्या जवळ आहेस. तो पटकन आत गेला, वडिलांना जरा उठून बसवतं केलं, नमस्कार केला, दुबळ्या दुबळ्या हाताने त्याला मिठी मारायचा प्रयत्न केला आणि त्या दिवशी हे गेले. अंत्यसंस्कारांच्या वेळेला गुरुजींनी सांगितलं, आशुतोष बाबांना शेवटचा नमस्कार कर. तो म्हणाला, माझ्या वडिलांना मी नमस्कार केला ना गुरुजी, की मिठी मारलेली फार आवडते, मी आता इथे मिठी मारू शकतो. गुरुजी म्हणाले, तू मिठी मार, सगळं काळाच्या पडद्याआड जाणारे बाळा, तू मिठी मार. आपल्या माणसाचं जाणं खूप अवघड असतं. आशुतोषने वडिलांना नमस्कार केला, त्यांच्या अचेतन देहाला घट्ट मिठी मारली. तशाही अवस्थेत त्यांचे 100 पापे घेतले आणि अग्निसंस्कार करताना आबाळाला पाझर फुटेल एवढा हंबरडा फोडून फोडून पोरगं रडलं आणि घरी येऊन मला सांगितलं, आई आज ठोके संपले, आज स्पंदनं संपली, आज बाबांच्या हृदयाची धडधड संपली. मी म्हटलं, नाही बाळा, भारतीय संस्कृतीतले ठोके कधीही संपत नाहीत. भारतीय संस्कृतीतली स्पंदनं कधीही संपत नाहीत. आजपासून तू तुझ्या मुलाला मिठी मारायला सुरुवात कर. तुला तुझ्या हृदयाचे ठोके त्याच्या हृदयात ऐकूच येणार आहेत. हे स्पंदनांचं संक्रमण आहे पुरुषांना. एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे द्यायचंय, एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे पोचवायचंय. त्यामुळे सगळ्यांना नमस्कार करून विनंती करते, घरातली छोटी छोटी भांडणं बंद करा.